नाही, डीजे मुक्त गणेशोत्सव हे माझे वैयक्तिक आहे. 7 वाजता आम्ही तयार असायचो मिरवणुकीत सहभाग होण्यासाठी. पण 8-9 तास आम्ही जागेवरच उभं राहायचो. आणि आपल्याला संस्कृतीला शोभणारा गणेशोत्सव पाहिजे. अश्लील नाच, गाण्यांवर अश्लील नृत्य गणपतीसमोर ही आपली संस्कृती नाहीये. अखिल मंडई मंडळ आणि भाऊसाहेब रंगारी मंडळ या दोन्ही नामांकित गणपती च्या मंडळाने यावर्षी एक नवीन निर्णय घेतलेला आहे आणि आता सध्या आपल्यासोबत आहे पुनीत बालन आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की काय आहे हा नवीन निर्णय आणि याच्या मागचे कारण काय. नक्कीच कालच आम्ही पत्रकार परिषदेमधून एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडई हे अनेक वर्षापासून संध्याकाळच्या मिरवणुकीत आम्ही व्हायचो. पण अनेक वर्षापासून पाहिलं तर पहिली गोष्ट की मिरवणूक ही खूप अम, अम, वेळ लागायचा, लांबायचं. म्हणजे 7 वाजता आम्ही तयार असायचो मिरवणुकीत सहभाग होण्यासाठी. पण 8-9 तास आम्ही जागेवरच उभं राहायचो. दुसरी कारण ही आहे की ह्या वर्षी ग्रहण आहे. 6 सप्टेंबर नंतर 7 सप्टेंबरला 12:37 ग्रहण आहे. तर नॉर्मली आमचं विनंती सर्व गणेश मंडळांना आहे की 12 वाजताच्या आत मिरवणूक संपली तर आपल्या आपल्या ठिकाणी आपली मूर्ती पोचतील आणि आपण मूर्ती झाकतो पण आहे. हे सगळे दृष्टिकोन लक्षात ठेवून ह्या वर्षीपासून आम्ही दोघांनी निर्णय घेतलाय की मानाच्या 5व्या गणपती मार्गस्थ झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिलक पुतल्यावरनं भाऊ रंगारी आणि अखिल मंडई मंडळ हे मुख्य मिरवणुकीत सहभाग होणार. आणि तुम्ही जसं म्हणताय की 12:35 आधी मग तुम्हाला असं वाटतं की सगळे गणपती विसर्जन होऊन आपल्या आपल्या जागेवर जातील. 100% मला वाटतं की पॉझिटिव्हली सर्व मंडळ हेच प्रयत्न करतील की नेक्स्ट डे 12च्या आत विसर्जन मिरवणूक संपवावी, ताकी सगळे मंडळ आपली बाप्पाची जी पण मूर्ती आहे त्या त्या मंदिराच्या ठिकाणी पोहोचवतील. आणि जसं तुम्ही डीजे मुक्तचा निर्णय दिलेला, तर त्याच्यावर तुम्ही कसं कारवाई करताय त्याच्यावर किंवा अजून किती जणांनी तुमच्यासोबत जॉइन केलंय डीजे मुक्त? नाही, डीजे मुक्त गणेशोत्सव हे माझे वैयक्तिक आहे. जे मंडळांना आपण जाहिरात देतो ती आपण देत नाही. जे डीजे लावणार आहेत हे वैयक्तिक आपण भूमिका घेतली, कारण हा पुण्याचा गणेशोत्सव हा वैभवशाली गणेशोत्सव आहे आणि आपल्याला संस्कृतीला शोभणारा गणेशोत्सव पाहिजे. अश्लील नाच, गाण्यांवर अश्लील नृत्य गणपतीसमोर ही आपली संस्कृती नाहीये. आपण जाहिरातीचं प्रोसेस सुरू केली आहे मागच्या 4-5 दिवसापासून. पण ऑलरेडी आनंद ही आहे की 10 ते 15 मंडळ जे अनेक वर्षापासून डीजे लावत होते त्यांनी ॲफिडेव्हिट्स दिलेत आणि त्याच्यानी डीजेवरनं पारंपरिक वादनाला कन्व्हर्ट झालं. आता ह्या सगळ्या गोष्टी गणेशोत्सवमध्ये कशा प्रकारे होत आहेत ते आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स